शिवसेना शाखा पालघर सर्वांचं हार्दिक स्वागत। सहसंपर्क प्रमुख गिरीशराव राऊत, माजी जिल्हा प्रमुख विकासभाई मोरे, मनोज संखे विधानसभा क्षेत्र प्रमुख, या शहराचे शहर प्रमुख सन्मान्य भूषणजी संखे साहेब, मोर राणे पालघर तालुका समन्वयक ओमकार पाटील साहेब, उमेश पठारे, मनोज गरड, मोनिका गवळी, या आमच्या शिवसेनेच्या रणधगाडीच्या शहर संघटिका इथे आलेले, माजी नगरसेविका दादा पावळेजी, दादा चौधरीजी, भाग्यश्री ललिता कोळेजी, धनंजय पस्टे, वैभवजी ठाकरे, मिलिंद चौधरी, चंद्रकांत जाधव, सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी इथे आलेले, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत आणि व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत, त्यांचं शिवसेना पालघरतर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत। आणि आता येणाऱ्या सर्व जे मान्यवरांना मी विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। सर्व आलेल्या शिवसैनिक बंधू भगिनींनो, आपणास सर्व विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। शिवसेनेतर्फे इथे आज एक कबड्डी होत आहे, त्याकरता पालघर कबड्डी असोसिएशनने सुद्धा ही मान्यता दिलेली आहे आणि या मान्यतेनुसार इथे कबड्डीचे सामने होत आहे। माननीय उपाध्याय साहेब इथे आलेले आहेत, मालक सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करत आहेत। काही नावं राहून जात आहेत, कृपया कोणी राग करू नये, परंतु आलेल्या मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। पुढचं संवादन आमचे सहकारी हॅलो नमस्कार सर्व शिवसैनिक, अर्थातच कुठलाही शिवसैनिक हा छोटा नाही मोठा नाही, कारण ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांना पुढे नेलं, ज्यांनी ज्यांनी शिव विचार हे जनमानसामध्ये पोहोचवले, ते सर्व शिवसैनिक माझ्यासाठी श्रेष्ठ आहेत असं आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य आहे। आणि म्हणूनच ज्या वेळेला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आदित्य साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे कबड्डीचा महासंग्राम आपण या ऐतिहासिक ठिकाण अर्थातच पालघर जिल्ह्यामध्ये एक सुंदर आयोजन पाहतोय आणि या कबड्डीच्या महाथरांसाठी उपस्थित सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। या ठिकाणी पाहू शकता आपण सामना रंगतदार, एका बाजूला JMD विरार तर दुसऱ्या बाजूला उचाट, म्हणजे एका बाजूला वाडा तालुका, दुसऱ्या बाजूला वसई तालुका। वसई तालुक्यातील JMD विरार हा संघ आहे, वाडा तालुक्यातील SP उचाट हा संघ महिला गटाचा पाहायला मिळतोय। 1-2 गुणसंख्येवर सामना, बोनस पॉइंट JMD विरारने घेतलेला आहे। रेडचा प्रयत्न करताना रेड जर्सी 4 डावा कोपऱ्यामध्ये निरामेच्या पार केल्यानंतर बोनस अटेप आणि इथे डावा कोपऱ्यात रेडचा प्रयत्न JMD नालासोपाराकडनं आणि चांगला पॉट काढण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी चढाई केली तर पट्टून 2-4 आघाडी JMD विरारचा सामना पाहत आहेत। हॅलो आणि या ठिकाणी पाहत आहेत डबा कोपऱ्यामध्ये रेड पुनश्चित बोनस ऑफ असताना यावेळेस एक जुटीनं तुटून पडले, जेल बंद केले रेडरला। टॅकल पॉइंट, रेड पॉइंट दोन्ही डिपार्टमेंट चांगलं विरारच्या खात्यामध्ये पॉइंट वाढतायत, परंतु आता गुणसंख्या पाहिजे आपण तर 2-3 आणि या ठिकाणी विनोद मोरे सर उचाट काही महत्त्वाच्यावरती उभे आहेत। आपणास विनंती आहे की या आपल्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि गॅलरीची व्यवस्था सुद्धा केलेली आहे, तर आपण त्या गॅलरीचा आस्वाद घ्या किंवा खुर्च्यांवरती असं नसतं बा, हीच आयोजकांची विनंती आहे। शिवसेना पालघर जिल्हा शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवचषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आणि खूप बरं वाटलं पालघर जिल्हा शाखा आयोजित आणि बाळासाहेबांची आठवण झाली। जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धेचं आयोजन पूर्वी केलं जायचं, आम्ही मुंबईला जायचो, आम्ही पुण्याला जातो, नाशिकला जातो,
शाखा, पालघर जिल्हा शाखा, असं जिल्हा शाखा जर वाचलं की बाळासाहेबांचे विचार, ती शिवसेना आणि तो धगधगता त्याची आठवण करून देताना या ठिकाणी पालघरकर सुद्धा म्हणजेच शिवसैनिकांची स्पर्धा या ठिकाणी मात्र पालघर जिल्हा शाखेची बघायला मिळते. कबड्डीवरचं नितांत प्रेम मानाचा सलाम असेल आणि या ठिकाणी चांगली जोरदार उचाट अचानक टोचा दिल्या रेड्यानं 2 गुणांची कमाई श्वेता सक्सेसफुल. जशविनजी घरत साहेब युवा सेनेचे विस्तारक जशविनजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा शब्दसमुनाने हार्दिक स्वागत करतोय. तसेच युवा सेनेचे प्रतीकजी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय सन्माननीय शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहतील आणि तदनंतर मात्र आपण लगेच पुरुष गटाचे सुद्धा सामने पाहणार आहोत. यानंतर जो महिलांचा सामना सुरू आहे तो संपल्यानंतर पहिला पुकार असेल सामर्थ्यवाडा वर्सेस क्रीडा मंडळ तलासरी. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. पुढे मॅचमध्ये आपल्या ठिकाणी येतोय 4-7-7च्या 3 गुणांची आघाडी घेतली. JMD विरार या टीमनं 5 कव्हर. पॉईंट मिळेल का, गुण मिळेल का या मॅच मध्ये? जैसे तैसा मिळाला म्हणजे जशात तसं उत्तर द्यावंच लागतंय. शिवसेनेनं कित्येक वेळा दाखवून दिलेलं आहे. बाळासाहेबांची शिकवणच आहे की जशात तसं उत्तर म्हणजे टोचा आणि म्हणून मुंबई आज आबाधित आहे. आजही आपल्या हातामध्ये या ठिकाणी रेडचा प्रयत्न पाहायला मिळतोय उचाट टीम कडनं. 5-7-7-5 मराठी बाणा, मराठी विचार, मराठी विचारधारा, मराठी सण, मराठी क्रीडा क्षेत्रासाठी खेळ, मराठी उत्सव, मराठी बांधव, मराठमोळा स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं कामच म्हणजे शिवसेना या नावामध्ये आहे. या ठिकाणी रेडचा प्रयत्न बघायला मिळतोय विरारकडनं. वाणा उचाट टीम समोर 5-7 गुण, 2 गुणांची आघाडी JMD कडे. विरार 7 गुणांवर. पदस्पर्शा प्रयत्न रेड करतात. रेडर पॉईंटची पकड आणि सेंटर मध्य रक्षकावर अटॅक. पदस्पर्शा प्रयत्न पॉईंट विरार 8 वाडा उचाट 5. वाडा विरुद्ध वसई, विरार विरुद्ध उचाट सामना रंगतला. रेडचा प्रयत्न या ठिकाणी रेडर करतायत उचाट टीमच्या आणि सुरेख पॉईंट उचाट. तशाच तसं उत्तर पहिला सामना झाला होता शिवसाई दिवाणमान वसई वरचे बोईसर. 2 ते 3 गुणांनी फक्त विजय झाला होता वसई. आणि पुण्यात मॅच मध्ये आपण येतोय YouTube लाईव्ह वर आपण पाहताय शिवचषक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा या ठिकाणी आयोजन. सर्व संघांनी या ठिकाणी येऊन बसाय. सर्व खेळाडू गॅलरीमध्ये बसायचं आहे. चला सर्व प्रेक्षक आपण जागा पकडायची. यानंतर मोठा सामना येतोय. पालघर जिल्ह्यातील टॉप 1 टीम येते मैदानाच्या आतमध्ये. सर्वाधिक फायनल घेणारा संघ तुमच्या भेटीला येतोय. गॅलरीमध्ये जागा पकडून ठेवा. पबली पुरुष गटाचा सामना आहे. रंगतदार या ठिकाणी JMD विरार चांगली पद्धतीने, परंतु यावेळेस पलटवार करताना कव्हर आहे उचाट टीम कडनं. आता उचाट संघानं आघाडी घेतलेली आहे. टाइम आउट. विनोद मोरे कोच उचाट टीम कडनं. उचाट गाव विशाल पाटील सफाळे. रेडचा प्रयत्न या ठिकाणी उचाट टीम कडनं. लोनचं संकट JMD विरार टीमवर आणि लोन दिला गेलाय. पहिला लोन विरारवर उचाट टीमला दिलाय. जोरदार टाळ्या वाजवतो का. पब्लिक
या खेळाडूंना हवे जोरदार टाळ्या. विराटकडनं रेड उच्चाटच्या कोर्टमध्ये लोन बसल्यानंतर यावेळेस मात्र पॉईंट निघेल का? उजव्या कोपऱ्यामध्ये रेड मध्य रेषेकडे वाटचा दर्शक क्रमांक 10 बोनस पॉईंट घेऊन येताना 9-13 गुण संख्येवर उच्चाट संघ. सपोर्टिंग रेडर जर्सी क्रमांक 1 रेड करताना आघाडी आता टिकवतील का, वाढवतील का, ही पुढे घेऊन जातील का आघाडी उच्चाट संघ, की पिछाडीवर पुन्हा एकदा उच्चाटला आणण्यामध्ये यश येईल का JMD विरारला? पुढेच राहावं कबड्डीमध्ये प्रत्येक खेळाडूला वाटतं आपला संघ आघाडीवरच राहावा, आपली आघाडी टिकावी आणि पिछाडी बांधल्यांना नेहमी वाटतं की थटक्यात पिछाडीवरून निघावी. हीच कबड्डीची आवड, ही क्रेज आहे. म्हणून या खेळाला अनिश्चितता खेळ जगामध्ये म्हणलं जातं. जगात एकच खेळ आहे ज्या नावानं मात्र बोलत बोलत प्रत्येक सेकंदाला खेळावं लागतं, तो म्हणजे कबड्डी. कबड्डी कबड्डी बोलत मात्र या ठिकाणी प्रयत्न करताना रेडर 13-10 3 गुणाची आघाडी कुणाकडे? वाडा उच्चाटकडे. बोनस ऑन सपोर्टिंग रेड रेड करतायत आणि या रेडला पुन्हा एकदा वेळ काढतायत. शक्ती भक्ती युक्तीचा खेळ, बुद्धीचा, कबड्डीचा. हाफ टाइम कोचे पहिले आपला विरारवर बाजी मारतोय 3 गुणांच्या आघाडीनं वाडा उच्चाट संघ. नेक्स्ट मॅच आयोजक 13-13 स्वाभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची एकजुटता, स्वाभिमानाचा शिवसेना शिवसेना या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन. रेडचा प्रयत्न रेडर पाहायला मिळतात उच्चाट टीमकडनं. 13 गुणाची आघाडी घेतलेली आहे. पिछाडीवर मात्र राहिला JMD विरार. J म्हणजे जय, M म्हणजे माता आणि D म्हणजे दी. जय माता दी टीम विरार. जय माता दी विरार कडनं रेड पॉईंट मिळेल का? उजव्या कोपऱ्यामध्ये रेड JMD विरार कडनं. डावा कॉर्नर मध्ये सुद्धा रेड येते. जय माता दी विरार रेडर सावध पावलांनी माघारी परतताना पॉईंट मिळाला नाही. पुन्हा गुणसंख्या 10वरच 13वर उच्चाट. महिला कबड्डी हा दुसरा पाहत आहेत. पहिल्या मॅच मध्ये विजय ठरलाय शिवसाई दिवनमान. दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचलेला पहिला संघ आणि या सामन्यात कोण जाणार दुसऱ्या फेरीमध्ये. सामन्याची चुरस्ता चर्चा होताना 6 हिटर स्पोर्ट या YouTube चॅनलवर महाराष्ट्र जगभर ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते. सफा या ठिकाणी दर्जेदार आयोजन स्पर्धा होती, त्याच पद्धतीने या ठिकाणी भव्य दिव्य स्पर्धा पालघर शहरामध्ये पहिल्यांदी या सीझन मध्ये एकमेव वाटते एक मोठी स्पर्धा हीच आहे आणि पहिली स्पर्धा ही झालेली आहे ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं भव्य दिव्य आयोजन या पालघर शहरामध्ये या सीझन मध्ये हा स्वाभिमान महाराष्ट्राच्या कबड्डीचा पूर्ण करताना मात्र पाहायला मिळतोय. आणि 11-13 रेसचा प्रयत्न उच्चाट टीमकडनं. पॉईंट किपर काय घडेल? सामना रंगतचा अपेक्षा सामन्यावर खेळलेल्या चर्चा जरूर आहे. एका मिनिटानं मॅच पुढे सरकत जाईल. 2 गुणांची आघाडी आता उच्चाटकडे. शाबूत राहील का, वाढवतील का? बोनस पॉईंट द्यायला तयार नाही JMD विरार. आता थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते आदरणीय विनायकजी राऊसाहेब इथे येत आहेत आणि पुरुषांच्या कबड्डी सामन्याला सुरुवात होणार आहे. सर्व ते कबड्डीचे जे संघ आहेत त्यांना विनंती करतात कृपया आपण मैदानात त्या खुर्च्या आहेत तिथे बसून घ्यायचे आहे. कृपया सर्व खेळाडूंनी आतमध्ये यायचे आहे. आता थोड्याच वेळात म्हणजे लवकरच एक 5 मिनिटात आदरणीय सन्माननीय विनायकजी राऊसाहेब इथे येत आहेत. त्याच्यानंतर इथे उद्घाटनाचा सोहळा म्हणजे पुरुषांचा उद्घाटनाचा सोहळा इथे होईल आणि त्यानंतर ताबडतोब पुरुषांच्या कबड्डी सामन्याला सुरुवात होईल. थर्ड अँड फायनल कॉल कुलदैवत खानिवले लवकुश बोईसर. दोन्ही संघ मैदानामध्ये दाखल होते. कुलदैवत खानिवले आणि लवकुश बोईसर दोन्ही संघ मैदानात उपस्थित राहतील आणि जे सर्व क्रीडा प्रेक्षक आमच्या मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना विनंती असेल खुर्च्यांवरती असणं सवा किंवा गॅलरीचा या ठिकाणी आपण शेजारी यायचं आहे, उभं राहायचं आहे. आता विनायकजी राऊसाहेब आल्यानंतर त्यांच्या हस्ते इथे उद्घाटन होणार आहे. कुलदैवत खानिवली मैदानाच्या आतमध्ये यायचं. कुलदैवत खानिवली चला या आतमध्ये.
लवकुश बोईसर या लगेच मैदानात राज्य विस्तारात चिंतेत जरा त्यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर त्यांची मी विनंती करतो आणि पालघर जिल्ह्याचा टॉप 1 संघ मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक फायनल नवे जवळ सगळ्यात फायनल घेणारा संघ कुलदैवत खानिवली या टीमचं आगमन मैदानाच्या आतमध्ये होताना म्हणजे कुलदैवत खानिवली या टीमला नक्की मतदान वाढलेले आणि इच्छाशक्ती नानासोपारा चर्चा यांची जोरदार दुसऱ्या संघाने सुद्धा यायचं दुसऱ्या संघाने सुद्धा यायचं चला लवकुश बोईसर या मैदानात आल्यानंतर प्रमुख पाहुणे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील आणि ज्याने नितांत ठाणे जिल्ह्याचे आमचे सगळ्यांचे आत्मा असे धर्मवीर गिरे साहेब यांच्या सुद्धा पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर उद्घाटन होईल पुरुषांच्या सामन्याचं. मी तर या ठिकाणी आपण अगदी थोड्या वेळात सन्मान्य मान्यवर तसंच या शिवचषक 2025 चा महाथरार पुरुष गटाचा महासंग्राम कुलदैवत खानिवली वर्सेस लवकुश बोईसर दोन्ही बलाढ्य संघ. एका बाजूने आपण पाहतोय तरुण तरफदार लवकुश बोईसर तर ज्यांचा दबदबा आहे पालघर जिल्ह्यामध्ये अनेक फायनलचे सामने ज्यांनी खेळलेले आहेत अनेक पारितोषिके ज्यांनी विजय संपादन केलेले आहेत तोच कुलदैवत खानिवली. अगदी थोड्याच वेळात सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. राव साहेबांचा थोड्याच वेळात आगमन होणार आहे. राहुल पुढे चला सर्व सन्मान्य मान्यवर आपण आदरणीय सन्मान एक लाडकं व्यक्तिमत्व विनायक राऊत साहेबांच्या स्वागत सन्मानासाठी आपण सर्वजण मुख्य प्रवेशद्वाराजवळ येणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा शाखा पुरस्कृत आपण पाहतोय शिवचषक 2025 हे पर्व पहिलं आहे पण पहिल्या पर्वातच अगदी दिमाखात एंट्री अगदी जोरदार नियोजन आपण पाहतोय पालघर शाखेच्या माध्यमातून अर्थातच उत्तमजी पिंपळे यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन आणि सर्व शिवसैनिकांची अथक मेहनत आणि त्याच्यातूनच हे साकारलं जाते शिवचषक 2025. एकोणीस 16 महिला गटाचा सामना पाहता कबड्डी मॅच आघाडी अजूनही उच्चाटकडे आहे. रेडचा प्रयत्न विरारकडनं जय माता दी विरारकडनं रेड 3 गुणांची पिछाडी विरार समोर या ठिकाणी आव्हान होत आहे. पॉइंट किपर काय खेळे परंतु यावेळेस पुन्हा सावध पवित्र नाहीये तर बोनस पॉइंट मिळतोय 18 नाही तर 17 खतरा कुणावर येईल कारण 17 गुण संख्येवर वाटचाल जरूर आहे ही रेड आठवणीत राहील. सामना रंगतला 2 मिनिटं बाकी अंतिमाला आली नगर
मोमेंटेबल रेड यहाँ पे हो गई है, महत्वाची रेड करून दाखवलेली आहे. सामना रंगतदार, क्या बात है. या दीजिए. चला यानंतरचा महिलांचा सामना थर्ड. चला गेट मध्ये यायचं आहे. थर्ड अँड फायनल कॉल. सामर्थ्यवाडा आणि क्रीडा मंडळ तलासरी. सामर्थ्यवाडा आणि क्रीडा मंडळ तलासरी. महिला दोन्ही संघाने उपस्थित राहायचं आहे. आणि इंडोर स्टेडियम विशाल पाटील या महाराष्ट्रामध्ये नामवंत कोच, पालघर जिल्ह्याची ओळख, कुमार गटाची जिल्ह्याची फायनल, ज्या पद्धतीने जिल्ह्याला फायनल पर्यंत महाराष्ट्राच्या पोहोचवणं, 7 राष्ट्रीय खेळाडू तयार करणं आणि शिवसेना 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 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवचषकला भेट देताना मान्यवर आदरणीय शिवसेना नेते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सन्माननीय दिनेशजी राऊत साहेब, शिवसेना नेते, माजी खासदार, एक लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून अगदी शिवसैनिकांचे विचार, शिवविचार जनमानसापर्यंत ज्यांनी पोहोचवले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुद्रा करूयात आणि विनंती की आपण महाराजांच्या मूर्तीला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा आहे. क्षत्रिय कुलावतांश शिवराष्ट्राधीश्वर श्रीमंत श्रीमंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार करण्यासाठी जिल्हा प्रमुख सन्मान विधायक साहेब यांना आमंत्रित